जीव गेला असता आता माझा. अरे वा, असा कसा गेला असता? तुझा जीव तुझ्याकडे असता तर गेला असता ना. तुझा जीव माझ्यात आहे. तसं नाही, पण सांगून जायचं ना. असं बायकोचा जीव टांगणीला लावून कोणी जातंय होय? सॉरी, मी सांगून जायला हवं होतं. तुम्ही सॉरी नका म्हणू बरं. तुम्ही कधीच सॉरी नाही. जे काही सॉरी, जेवढं केवढं सॉरी ते मी सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला, माझ्या घरच्यांमुळे त्रास झाला. मी सॉरी म्हणते तुम्हाला, डॅडींमुळे किंवा घरच्यांमुळे. खरंच सॉरी. अहो, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्हाला कधी पण माझा राग आला ना, तर तुम्ही चिडा माझ्यावर, ओरडा हवं तर मला, पण मला तुमच्यापासून लांब करू नका. अगं वेडी आहेस का? माझं चुकलं. तुला कोणी काही बोललं का या घरात? नाही. अहो सॉरी, मी आता खोटं बोलणार होते तुमच्याशी. अहो पण असं बायकोला अवघडात टाकणारे प्रश्न विचारूच नाही ना. नाही म्हणजे नाहीतर मग असं स्किप म्हणता यायला पाहिजे किंवा पास म्हणता यायला पाहिजे. आणि तसं पण असं कुणी कुणाला उन्हा अधिक बोललं तर बायकोने लगेच जाऊन नवऱ्याला सांगायचं नसते. अशी धुळटा माती उडतीये, पण शांत पण होती आपोआप. होय ना? वा संजू, आय एम इम्प्रेस्ड. तुझी धूळ मातीची थेरी बेस्ट आहे. आवडली आपल्याला. अगं खरंच. बर, मी तुझ्या घरी डॅडींना भेटलो. अहो डॅडी काय बोलले का तुम्हाला? नाही म्हणजे त्यांनी काही नवीन प्रॉब्लेम तर नाही केला ना? तुम्ही सांगितलं का त्यांना की तो माणूस भेटला होता वगैरे? अगं सगळं व्यवस्थित. काढू आपण मार्ग यातून काहीतरी. बरं मला एक सांग संजू, खरं खरं सांगशील, आपल्या लग्नासाठी डॅडींनी रायाकडून पैसे, आय मीन या व्यवहाराबद्दल तुला काही कल्पना होती? नाही अहो खरंच नाही. तुमची शपथ नाही, मला काहीच माहित नव्हतं. मला खरंच माहित नाही. मी त्या माणसाला आज आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय. नाही म्हणजे डॅडी त्याच्याशी फोनवर बोलायचे, पण मला माहित नव्हतं तो माणूस तोच आहे ते. अगं हो रिलॅक्स. मी सहज विचारलं, चौकशी म्हणून. मग शपथ कसली घेते? शपथ नसती घेतली तरी विश्वास ठेवला असता मी तुझ्यावर. ते काय पोलीस खात्यात आहे ना. सवय खोलात जायची. हा पण मग डॅडी काही म्हणले का? आपण आता सगळे इथे सोडवणार आहोत का? चलणार रूम मध्ये बसून बोलूयात निवांत. चालते की. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. नाही सर्वेश दादांना किंवा दत्तू काकांना सांगते. बर तसं कर. चल. अहो ते हात काढताय का घरात? चल. झोपेची गोळी. झोपेची गोळी? अगं अण्णा प्लीज, किचन मध्ये ठेवल्यात. सिल्वर कलरची स्ट्रीप असेल बघ. तुझा
सर्वेश दादा, वहिनी सर काय पाहिजे का? अहो ते यांच्या झोपेच्या गोळ्या कुठं ठेवल्यात तुम्हाला माहितीये का? ते म्हणले की इथंच कुठेतरी ठेवल्यात म्हणून. झोपेची गोळी आणि भैयासाहेब घेतात ते आणि कवापासून? हा, मला पण काही आयडिया नव्हती. मला पण आत्ताच कळलंय बघा. जरा मदत करता का शोधायला? वहिनी सर मला तर या गोळीबद्दल काय माहित नाही बघा. तुम्ही एकदा बेबी मावशींना विचारून बघा, त्यांना माहित असेल. हा, त्यांना माहिती असेल की नाही. जी मी आलेच त्यांच्याशी बोलून. हा, बेबी मावशी. ए संजू, तू इकडे काय करते ग? एक तर माझीच खोली मला कमी पडते, त्याच्यात तुझं काय? जा बघू तुझ्या नवऱ्याच्या खोलीत झोपायला. अहो नाही नाही, मी इथे काही झोपायला नाही आले. मी तुम्हाला विचारायला आलते. काय विचारायचंय? काय टिप्स बिप्स हव्यात का काय? बेबी मावशी, तसं काय नाही बघा. अहो यांना झोपेच्या गोळ्या हव्यात. त्यांच्या गोळ्या मी किचन मध्ये शोधत होते पण कुठं सापडत ना बघा, म्हणून आले तुम्हाला विचारायला. अगं रणजितच्या झोपेच्या गोळ्यानं काय सांगतेस? रणजित झोपेच्या गोळ्या घेतो? हो का? ह्याचं डोकं बिकं फिरलंय का काय या मोराचं? अगं झोपेच्या गोळ्या घेणं चांगलं नव्हे, तू सांग ना त्याला. अगं एकदा सवय लागली ना अशा गोळ्यांची की माणसाला मग गोळ्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही. अहो हो, पण मला पण आत्ताच कळलंय आणि मी तुमच्या गोष्टीला एकदम ऍग्री आहे बघा. हं. नुसती बोल की माय नाहीस. अगं त्याला कशाला अशा गोळ्या घेऊ देतेस? अहो आता ते एवढे मोठे फौजदार माझं कुठं ऐकणार आहेत? ए बाई, फौजदार असेल त्याच्या ठाण्यात, इथं नाही बरं. आणि तू त्याची बायको आहेस ना, समजव ना त्याला. संजू, नवऱ्याला असं डिल्ल सोडू नकोस बरं. त्याचे वेळच्या वेळी कान पिरगळत जा. कान पिरगळले नाहीस ना तर त्याचे कान लांबच्या लांब होत जातील. अयो हा का? तुला कान पिरगळाचा डेमोज देते मी. झोपेच्या गोळ्या घेतोय काय? चल तू चल. अहो चल. अहो अहो अरे रंजा, अरे काय आहे? ए संजू, तुझ्या लवरनी तर माझ्या अंगावर फुलांची बरसातच केली. मी इकडे आले होते झोपेच्या गोळ्यांचं प्रकरण बघायला. इथे तर प्रेम प्रकरणच चाललंय. अरे मला माहित असतं ना की तुम्ही अशी फुलांची बरसात करणार आहे, तर या तुमच्या 2 फुलांमध्ये मी सूर्यफूल कशाला आले असते? रंजा, तू तर डिट्टो शाहरुख सारखा निघाला रे. शाहरुख सारखा पण नाही, शाहरुख सुद्धा पाणी भरल तुझ्या समोर. संजू, काय मग आज विचार काय? अगं बाई, रणजित, मला ना तोंडातनं वेगवेगळे आवाज काढता आले असते ना तर तुमच्यासाठी ना मी बॅकग्राऊंड म्युझिक वाजवलं असतं. असं वाजवलं असतं, पियानोचा आवाज काढला असता.
रंजा, कॉलेजात तर एक पण पोरगी पटली नव्हती तुला, म्हणजे तू पटवलीच नव्हती. मला तर लय टेन्शन यायचं, तुला रोमॅन्स बिमॅन्स कसा जमायचा. हे पोरी म्हणे लईच भारी झालंय हा. संजू, तुला काय आता माझ्याकडनं टिप्सची गरजच नाही बघ. साहेबांनी माहोलच इतका ग्रेट बनवलाय ना की सगळं फ्लो मध्ये होऊन जातंय बघ. होऊन दे काय. संजू, चालू दे बरं. मी आता देव देव करते, तुमचं होऊन जाऊ देत. हो ना आता. अरे बस ना आता. काय माझं आयुष्य चोर आणि गुन्हेगारांमध्येच गेलं. हे असं थोडं काहीतरी रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न केला तर पोपट झाला. बेबी मावशी याची महिनाभर रिक्षा फिरवणार. फिरवू दे की मग. तर तुम्ही जे काही केलंय ना मला लय आवडलं, लय भारी आहे. झोपेच्या गोळ्या आणल्यात. आहो जावा तिकडं. गजरा ना छान दिसत तुला. मी रोज आणेल तुझ्यासाठी. आता ज्याने आणलंय त्यानेच माळायला पाहिजे की नाही. बर गुड मॉर्निंग. काय राणी सरकार, झोप झाली ना रात्री? घे चहा. फौजदार, तुम्ही तर लईच रोमॅन्टिक आहे बा. चहा कोणी केला? अरे ऑफकोर्स मी केलंय. तुला काय वाटलं मी फक्त घेऊन येण्याचं काम केलंय? अरे दस्तूर खुद्द माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ. तुम्ही स्वतः किचन मध्ये जाऊन चहा केला?
तुला आपल्या खोलीत टी मेकर, गॅस, चूल असं काही दिसतंय? नाही. नक्की? अरे मी स्वतः किचन मध्ये जाऊन केलाय. अरे तू माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ आणि सांग कसा उत्तम चहा झालाय ते. अहो पण ढाले पाटलांच्या घरच्या सुना नोकऱ्यांची कामं करत नाहीत. मी पोहे केले हे जेव्हा सासूबाईंना कळलं होतं तेव्हा त्या एवढ्या चिडल्या होत्या. चहा तुम्ही केलाय हे जर त्यांना कळलं तर बाबू तुम्ही कशाला एवढं सगळं केलं? कशाबाई म्हणते? प्रेमाबाई. बरं मी बर्फ घेऊन येतो. का? आता हा चहा गार होईल मग त्यात बर्फ टाक आणि आईस टीच घे. अगं मग चहा गरम आहे तर घे ना पटकन. चालेल. चांगलंय की. आओ अहो नाही 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 एक मिनिट. अहो मी पिते. अहो मला वाटलंच मला. आणि मी पण कालवून कालवून माती खाल्ली. अगं मग सांगायचंच ना साखर नाही म्हणून. खोटं बोललीस माझ्याशी. अहो नाही. अहो नाही मी खोटं नाही बोलले. तुम्ही चिडू नका बरं. मला भीती वाटते. अगं मग असं बिन साखरेचं चहा पिणार होतीस? नाही मला आवडतो की विदाऊट शुगर चहा. पाड पाड अजून आंबे. तो बासुंदीत साखर टाकून खाणारी तू म्हणे मला बिन साखरेत चहा आवडतो. बस इथं खाली बस. मी नवीन चहा करून आणतो. अहो पण म्हणजे तुम्ही परत किचन मध्ये जाणार? अहो नको नको. हाताची घडी. तोंडावर बोट. आता तोंडावर बोट. हा छान दिसतेस. थांब इथे मी आलोच. तोंडावर बोट. दत्तू काका आवरा लवकर, उशीर झाला आपल्याला. हा? आणि दत्तू काका भैयासाहेब तुम्ही आम्ही इथं असताना तुम्ही इथं काय करताय? सांगतो. का तुम्हाला काय पाहिजे का? अहो काय करताय? चहा चहा पाहिजे का तुम्ही? मी करतो भैयासाहेब. अहो भैयासाहेब मी करतो. अरे काय नाही होत. अहो माझी नोकरी झालो भैयासाहेब. ऐका अरे माझं नाही जात. भैयासाहेब. सर्व स्टॅच्यू. सोड. आता मी सांगेपर्यंत इथून जागचं हालायचं नाही काय? अहो पण तुम्हाला इथं असं बघितलं तर प्रॉब्लेम होईल हो. अरे काही होणार नाही. चहा करतोय मी. चोरी करतोय का? हो पण भैयासाहेब माझं ऐका. अटेन्शन. स्टॅच्यू म्हटल्यानंतर तोंड सुद्धा हलवायचं नसतं. हो पण आई साहेबांनी बघितलं तर. सावधान. हात खाली कर. शब्द उभं राहा. छाती बाहेर. हा आता मला कॉन्सन्ट्रेशन एकदम फर्स्ट क्लास चहा बनवू दे काय? सर्वेश कब्बशी घे ना. जी.
ये हुई ना बात. विश्राम. बर, तुझ्यासाठी पण थोडा ठेवलाय, पिऊन बघ आणि सांगशील मला कसं झालंय.